आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदीन तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कनवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धार्यान नाही तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कनवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगिये तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कनवळा वैष्णवांचा विठ्ठल विठ्ठल आवडे देवाशी तू ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदीन तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कनवळा वैष्णवांचा महायोगपीठे तटे भीमरथ्यावरण पुंडरिकाय दातून मुनिंद्रे समागत्य तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्मलिंगम रंगा करू बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण त्याच्या कृपा झाले कधे विचारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोज जो मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठम वाताद मजन्वानरित मुख्यम श्रीरामदूतन शरणं हे दुःख भजन मारुती नंदन हे दुःख भजन मारुती नंदन सुनला मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्ति भगवान हर सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित कला नमो ज्ञानेश्वराय नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ति उदारा सोपान देवा
निवृत्ती उदारा उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती महाराज हे जन्मले मृत्यू लोकी तुझी उपमाना ढळीये लोकी भव सिंधुशी बांधला शेतू जेनी अनाथ आदिना कारणे तुकयाने मनुष्यकृती रागवे ख्याती केली शिळा शिकरी सागरी तारी येली तुकया स्वामी पूर्ण ब्रह्मप्रकाशी जळी रक्षिले निर्जीव का गदाशी तुका भासला मानवी वेशधारी परिलीला विग्रह निर्विकारी श्रीहरी व्यापक वहा सर्व जीवा तुका तोची त्वहा परब्रह्म ठेवा तयाची पदा रंगले चित्त माझे सुखा पाऊलो सचिदानंद भोजी म्हणून निळा चिंतनी तोची चिंती सका सोयरा सद्गुरु तो चिंती आदिष्टान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणा तिथे एका तयाचे नामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा गुरु एकनाथा नदी दिवे गोदा तटीचा निवासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवांशी जया वर्णिता प्रेमा लहाद चित्ता नमस्कार माझा गुरु एकनाथा प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची सुता चरणावरी ठेवणी माता साष्टांगी आता दंडवत दुसरी वंदू शारदाजी चतुराननाची आत्मजा वाक सिद्धी पावेचे सहजा तिच्या चरण ओजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होऊन श्रोते जनतया नमन माझे दंडवत आता वंदू साधू सज्जन रात्रंदीन हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जनतया नमन माझे दंडवत आता वंदू रंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया नमन माझे दंडवत आईशे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बुबड्या बोला अज्ञानी म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता विठ्ठल विठ्ठल भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने परिसरातील गुणीजनांच्या सहकार्याने आणि समस्त गावकरी मंडळी ननाशी यांच्या योगदानातून चालू असलेला हा अखंड नामजप यज्ञ 11वे वर्ष आहे आणि या 11व्या वर्षातील पहिल्या दिवसाची सेवा तुम्हा सर्वांच्या माध्यमातून गुरुच्या स्थानी असणारे आमचे शेखर बाबा आणि गुरुच्या स्थानी असणारे आमचे दत्ता बाबा यांच्या माध्यमातून आणि तुम्हा सर्व गावकरी समस्त गावकरी मंडळींच्या माध्यमातून मज पामराकडे आलेली आहे। या निमित्ताने या कीर्तनासाठी उपस्थित परिसरातील सर्व गुणीजन मंडळी गायक वादक मंडळी महाराज मंडळी सर्व आबाल वृद्ध माता भगिनी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो सेवेला प्रारंभ करतो। विठ्ठल विठ्ठल अकरावं वर्ष आहे। गोड असं नियोजन आहे, उत्साहाचं वातावरण आहे, मंगलमय वातावरण आहे। पवित्र आणि पावन आजचा पर्वकाळ आहे। आज नाथ बाबांची समाधी सोहळा, आज नाथ षष्ठी आहे। 6 योग जे आहेत, 6 पर्वकाल आजच्या दिवशी एकत्र आलेत। कुठले पर्वकाल? नाथ बाबांचे गुरु जे आहे जनार्दन स्वामी, त्यांचा जन्मदिवस आजचा आहे। जनार्दन स्वामींना दत्त दर्शन झालं तेही आजच्याच दिवशी। जनार्दन स्वामींची समाधीही आजच्याच दिवशी आहे। नाथांना जनार्दन स्वामींचं पहिलं दर्शन झालं तेही आजच्याच दिवशी झालं। आपल्या श्री गुरूंच्या सानिध्यामध्ये नाथांना दत्त गुरुचं दर्शन झालं तेही आजच्याच दिवशी झालं। आणि एकनाथ महाराजांनी समाधी घेतली तोही आजचा दिवस। विठ्ठल विठ्ठल म्हणून आजचा हा पर्वकाळ
आणि म्हणून एकनाथ महाराजांचाच अभंग या ठिकाणी सेवेकरता घेतलाय. भगवंताला आवडणारी भक्ती कोणती याचं काही वर्णन नाथबाबांनी अभंगामध्ये केलंय. भगवंताला काय आवडतं? प्रत्येकाला काही ना काही आवडतं बरं का. मला काहीच आवडत नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही. प्रत्येकाच्या आवडीचा विषय वेगळा आहे. एखाद्याला जेवण आवडतं म्हणून तो जेवला आणि निघूनही गेला. एखाद्याला कीर्तन आवडतं, तो कदाचित जेवणासाठी नसेल पण कीर्तनासाठी उपस्थित असेल. प्रत्येकाच्या आवडीचा विषय वेगळा. आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी. आवड आहे तिथं लाज नाही आणि व्यसन आहे तिथं शीन नाही. व्यसन, आवड आहे तिथं लाज नाही, व्यसन आहे तिथं शीन नाही. आपण पाहतो समाजामध्ये, व्यवहारामध्ये पाहतो. व्यसनाचे काय त्या ठिकाणी दुष्परिणाम आपण पाहतो समाजामध्ये. पण एवढे दुष्परिणाम माहीत असूनही त्या व्यसनांच्या आहारी गेलेले लोक आहेत. आवड आहे तिथे लाज नाही, व्यसन आहे तिथे शीन नाही. प्रत्येकाच्या आवडीचा विषय वेगळा आहे. प्रत्येकाला काही ना काही आवडतं. मग 3 वर्ग सांगितलेले आहेत. एक विषयी वर्ग आहे, एक साधू संतांचा वर्ग आहे आणि एक भगवंत किंवा देव आहे. आता विषयी वर्गात तुमचा माझा समावेश होतो बरं का. विषयी, विषयामध्ये रत असलेले तुम्ही आम्ही. निकृष्ट विषय जे आहेत ते तुम्हाला मला आवडतात. सूत्र असं आहे, जो निकृष्ट आहे त्याला निकृष्ट गोष्टी आवडतात आणि जो उत्कृष्ट आहे त्याला उत्कृष्ट गोष्टी आवडतात. आता तुम्ही आम्ही उत्कृष्ट की निकृष्ट हे वर्णन ऐकल्यानंतर आपण थोडंसं लक्षात घ्यायचं आहे. विषयी माणसांना विषय आवडतात. आता विषय म्हणजे काय? विषय जे आहेत 5 विषय सांगितले. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध नावाचे 5 विषय आहेत. आणि या विषयाच्या बंधनामध्ये अखिल प्राणी मात्र आहे. अखिल प्राणी मात्र. मनाला अनुकूल असलं म्हणजे सुख वाटतं आणि मनाला प्रतिकूल असलं त्याच्यात दुःख वाटतं. विषयाचं वर्णन असं आहे. विषय कुणाला आवडतात? जो उत्कृष्ट आहे त्याला उत्कृष्ट गोष्ट आवडते, जो निकृष्ट आहे त्याला निकृष्ट गोष्ट आवडते. आणि हे तुमच्या लक्षात येण्यासाठी मौलींच्या काही ओव्या सांगतो. पाहे पादुद पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची या पदराड परी त्या विहेरून गोचिडा शुद्ध काय निघती. का कमलकंदा आणि दरदुरी नांदणूक एकेची घरी परी परागु शेवेजी भ्रमरी जवळीला चिखलू चिवरी. ना तरी निदैवाच्या परिवरी लोह्या रुतलिया आहाती सहस्रवरी परी तेथ बैसोनी उपवासू करी का दरिद्रीजी. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखांचा रामू का भ्रांती शिकामू विषयावरी. मौलींच्या गोड ओव्या आहेत. ओव्यांचं चिंतन आहे का. दूध आहे, पवित्र आहे आणि गोडही आहे. गाईच्या स्तनांवाटे दूध निघतं, पवित्र आहे, गोडही आहे. अमृताप्रमाणे असणारं दूध गाईच्या स्तनांवाटे निघतं. पण माऊली वर्णन करतात त्या स्तनांजवळच गोचिड नावाचा एक प्राणी मुक्कामाला. पवित्र आणि गोड दूध त्याच्या जवळ आहे, स्तनांजवळ आहे. पण माऊली सांगतात एवढ्या स्तनांजवळ मुक्कामा असून सुद्धा त्या गोचिडाला गाईचं दूध आवडत नाही. तो गाईचं रक्त पितो. तो निकृष्ट आहे, त्याला निकृष्ट गोष्ट आवडणार. माऊलींनी दुसरं उदाहरण दिलं. का कमलकंदा आणि दरदुरी. कमलाचा कंद आहे, भ्रमर आहेत, लांबून लांबून येतात, कमलाचा कंद सेवन करतात, पराग खातात, तो मकरंद सेवन करतात, काही सुगंध घेतात, भ्रमर. पण त्या कमलाच्या कंदाजवळच बेडूक नावाचा प्राणी मुक्कामाला. भ्रमर येतात, पराग चाखून जातात, मकरंद खाऊन जातात, सुगंध घेऊन जातात, आणि बेडूक तिथं मुक्कामाला असून सुद्धा माऊली सांगतात तो पराग चाखण्याचा, सुगंध घेण्याचा प्रयत्न करतच नाही. तो बेडूक त्या तळ्यातला म्हणतात चिखल खातो, त्याला चिखलच आवडणार. एखादा म्हणतो मी गरीब आहे, मी निर्धन आहे, आज घरची चूल पेटली नाही, माझी बायको पोरं उपाशी आहे.
पण ज्या जागेवर बसून सर्व जगाला टाहू फोडून ओरडून सांगणारा हा मनुष्य, मी गरीब, मी निर्धन, चूल पेटली नाही आज, बायको पुरं उपासी, माऊली सांगतात ज्या जागेवर बसून सर्व जगाला हे ओरडून सांगत आहे, त्याच जागेखाली त्याच्या पूर्वजांनी म्हणतात हजारो मोहरा पुरून ठेवल्यात, पण त्याचं त्याला ज्ञान नाही. 3 उदाहरणं दिली माऊलींनी. तैसा हृदयामध्ये मी रामू, आसता सर्व सुखास या रामू, का भ्रांता शिकामू विषयावरी, सर्व सुखाचा आराम असलेला भगवंत तुमच्या माझ्या अंतर्यामी आहे, पण विषयामध्ये रत असल्यामुळे त्याचं ज्ञान, त्याची जाणीव तुम्हाला मला झाली नाही. विठ्ठल विठ्ठल आणि विषेंद्रिया मेळू होता धनंजया, ते सुख जाय थडिया सांडून दोन्ही. एकतर विषय भोगण्यासाठी तुमच्याजवळ इंद्रिय चांगली पाहिजे, इंद्रिय चांगली पाहिजे, इंद्रियामध्ये पाटव्य शक्ती पाहिजे, ते विषय मिळालेही पाहिजे, मग त्या ठिकाणी ते विषय प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला मला आनंद होतो, त्या विषयामध्ये आम्ही रत होतो. पण विषयामध्ये असलेलं सुख कसं आहे, म्हणून विषय भोगी जे सुख, ते साध्यंतची जाण दुःख, परी काय की जे मूर्ख न शेविता न सरे, ते अंतरणेन ती बापुडे, म्हणून अगत्य शेवणे घडे, सांग पुय पंकीचे किडे काय किळशे घेती. गोड वर्णन आहे, ऐका. एखाद्याला म्हणतात जखम झाली, दवाखान्यामध्ये जायला पाहिजे, काही इंजेक्शन गोळ्या वगैरे घेतल्या पाहिजे, पण म्हणतात जातच नाही दवाखान्यात. मग जखम चिघळली, आता तरी जायला पाहिजे पण जात नाही. मग म्हणतात जखम चिघळली, त्याच्यात पू झाला आणि पुवामध्ये किडेही पडले, किडे पडले पुवामध्ये, जखमेमध्ये किडे पडले. माऊली वर्णन करतात जखमेमध्ये पुवामध्ये पडलेले किडे, त्या किड्यांना पुवाची किळस वाटत नाही, अगदी त्या पुवामध्ये त्यांना स्वर्ग सुखाची अनुभूती प्राप्त होते. मग ऐका, पुवामध्ये पडलेले ते किडे वळवळतात, फिरतात त्या पुवामध्ये. आणि माऊलींनी वर्णन केलंय, जर एखादा तो पुवामध्ये पडलेला किडा तुम्ही उचलला आणि दुसरीकडे ठेवला, त्याच्यावर दया दाखवली, आणि पुवामध्ये पडण्यापेक्षा दुसरीकडे राय, तर मग माऊली सांगतात त्या किड्याला तिथं करमत नाही. तो असा विचार करतो, माझे सगळे भाऊबंद त्या वार्डात आणि मी एकटा इकडे पडलो, पाठबळ नाही, पाठिंबा नाही, काय करू. त्याच्यापेक्षा मी जातो त्यांच्यात सामील होतो, युती करूया. मग म्हणतात तो किडा परत वळवळ वळवळ करीत येतो, त्या पुवामध्येच पडतो, त्या पुवामध्ये त्याला स्वर्ग सुखाची अनुभूती होते. माऊली सांगतात म्हणून विषय भोगी जे सुख, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, अमराची सावली जाईन लया, अमराची सावली जाईन लया, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, अमराची सावली जाईन लया, अमराची सावली जाईन लया, विष्णूचे बाप कुणाचे रंगोत, कुणाचे बाप कुणाचे रंगोत, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, आभ्राची सावली जाईल रया. विषयी याच्यावर आपलं चिंतन चाललंय बरं का. तुम्हाला मला काय आवडतं, विषयामधून प्राप्त होणारं जे सुख आहे. माऊलींची अजून एक ओवी सांगतो. हे असुआ घवी बोली, सांगपा सर्प फणीची सावली, हे शीतल होईल केतुली मुशकाशी. ओवी गोड आहे, चिंतन आहे का. माऊलींनी वर्णन केलंय, गोड उदाहरण दिलंय. ग्रीष्माचं ऊन तापलंय, वरून सूर्य आग ओकतोय, खाली जमीन तापले.
आणि अशा या रणरणत्या उन्हामध्ये, त्या ग्रीष्माच्या उन्हामध्ये, त्या मे महिन्यामध्ये माळ रानामध्ये असलेला एक उंदीर आणि म्हणतात सावलीच्या शोधासाठी भटकत आहे. एक तर ऊनही तापलंय, खाली जमीनही तापले, सरपटत चालायचं आहे. कुठे मिळेल सावली, कुठे मिळेल सावली. सावलीच्या शोधासाठी भटकत असताना म्हणतात 1-2 तास फिरला, पण म्हणतात सावली प्राप्त झाली नाही, मिळाली नाही. दुःखी झाला, निराश झाला, काय करावं. वरून एक तर सूर्य आग उगतोय, खाली जमीन तापले, सरपटत चालायचं आहे. 2 तासापासून सावलीचा शोध घेतो आहे, सावली मिळत नाही. नेमकं काय झालं आज. दमला, थकला, शिनला आणि शेवटी त्या उंदरानं म्हणतात असा विचार केला, जाऊ दे आता, काय व्हायचं ते होईल, पण सावलीचा शोध घ्यायचा प्रयत्न सोडूनच द्यायचा. शोध घ्यायचा नाही सावलीचा असा विचार केला उंदरानं. म्हणतात निपचित पडून राहिला. निपचित पडून राहिलेला उंदीर 2 तासापासून सावलीचा शोध घेत होता, सावली मिळाली नाही, प्रयत्न सोडून दिला, निपचित पडून राहिला, काय व्हायचं ते होईल. आणि 1-5 मिनिट झाले असतील आणि म्हणतात एकाएकी त्याच्यावर सावली आली. उंदराला आश्चर्य वाटलं, ज्या गोष्टीच्या शोधासाठी आपण 2 तास भटकत होतो, प्रयत्न सोडून दिला आणि एकाएकी सावली आली, म्हणजे नेमकं झालं काय. आपण ज्या जागेवर बसलोय वरती एखादं झाड झुडूप वृक्ष वेली वगैरे आहे काय, म्हणून त्यानं वरती पाहिलं, झाड नाही, झुडूप नाही, वृक्ष नाही, वेली नाही, तरी सावली आली. झाड नाही, झुडूप नाही, वृक्ष नाही, वेली नाही, तरी सावली आली, म्हणजे नेमकं झालं काय. मग कदाचित सूर्याच्या आणि आपल्यामध्ये काही ढग वगैरे आला का, म्हणून त्यानं आकाशाकडे पाहिलं, स्वच्छ आकाश, ढगही नाही. झाड नाही, झुडूप नाही, वृक्ष नाही, वेली नाही, सूर्याच्या आपल्यामध्ये ढगही आलेला नाही, तरी सावली आली, म्हणजे नेमकं झालं काय. आणि मग म्हणतात उंदरानं पाठीमागं पाहिलं आणि पाठीमागील दृश्य ऐका. एक विषारी सर्प फणा काढल्यात आणि उंदरावर सावली धरले. सर्प उंदराला म्हणतो मला तुझी दया आली. दया आली. सावलीच्या शोधासाठी भटकत होतास, एक तर ग्रीष्माचं ऊन, खाली जमीन तापलेली, 2 तासापासून फिरत होतास, तुला सावली मिळाली नाही, म्हटलं याच्यावर दया करावी, दया दाखवावी, म्हणून मी आता काय केले, फणा काढले, बस या सावलीला. आता ते दृश्य डोळ्यापुढे आणा, फणा काढलेला सर्प आणि त्याच्या सावलीला बसलेला उंदीर. मग मला आता सांगा, उंदरानं त्या सावलीला बसावं का न बसावं. बसावं, बसू नये का. सांग पा सर्प फणीची सावली, हे शीतल होईल केतुली मुशकाशी. अरे सर्पानं धरलेली सावली आहे, ती सावली सुखाची नाही. सर्पानं सावली धरले म्हणजे त्याच्या पाठीमागं त्याचा परोपकाराची भावना नाही सर्पाची. सावली धरले पण ती क्षणाची सावली आहे, सर्पाच्या मनात काहीतरी वेगळं आहे. तुम्ही आम्ही त्या विषयामध्ये जे सुख मानतो, ती सर्पानं धरलेली सावली. विठ्ठल विठ्ठल हे विषयी माणसाचं वर्णन, विषयी जीवाचं वर्णन आहे. आता विषय जे आहेत, संतांनीही विषय भोगले, पण विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांचा विषय नारायण झाला, आपला विषय नारायण होत नाही. भक्तांचे विषय नाही चित्त त्यांचा, विषय तो मी भगवंत, ते सदा मज माझे लोलूप नित्यमुक्त या लागी. भागवतकार सांगतात त्यांचं विषयामध्ये चित्त नाही, त्यांचा विषय भगवंत झालाय. ते सदा मज माझी लोलूप, लोलूप म्हणजे त्यांना सदैव माझी आवड आहे, आणि सदैव भगवंताची आवड असल्यामुळे ते नित्य मुक्त आहेत. आता आपलं वर्णन झालं विषयी माणसाचं, विषयी जीवाचं वर्णन झाल्यानंतर संतांची काय आवड. आवडे या शब्दावर आपलं चाललंय बरं का. तुमची माझी आवड कळली आपल्याला. संतांची काय आवड, विषय तो त्यांचा झाला नारायण, हे संतांचंच वर्ण आहे. प्रत्येक संतांची आवड तुमच्या पुढे सांगतो. माऊली वर्णन करतात, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची
आवडे माझ्या जीवीची आवडे माझ्या जीवीची आवडे माझ्या जीवीची आवडे पंढरपुरा नैना गोडी पंढरपुरा नैना गोडी पंढरपुरा नैना गोडी पंढरपुरा नैना गोडी पांडुरंग मनी रंगले पांडुरंग मनी रंगले पांडुरंग मनी रंगले पांडुरंग मनी रंगले पांडुरंगे मन रंगले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगे मन रंगले पांडुरंगे मन वेधले माऊली सांगतात माझी अशी आवड आहे, माझ्या जीवाची अशी आवड आहे, भागवत धर्माची पताका खांद्यावर घ्यावी आणि ही गुढी जी आहे ती पंढरपूरला घेऊन जावी. माझं रंग पांडुरंगामध्ये रंगलंय आणि त्याच्या गुणांनी माझं मन वेधलंय. ही माऊलींची आवड आहे. नामदेव महाराजांची आवड आहे का? विठ्ठल आवडे प्रेम भाव विठ्ठल नामाचा देता हो विठ्ठल नामाचा देता हो प्रेम भावो विठ्ठल आवडे प्रेम भाव. ही नामदेव महाराजांची आवड आहे. तुकोबारायांची आवड आवडे पंढारे भीमा पांडुरंग आवडे पंढारे भीमा पांडुरंग आवडे पंढारे भीमा पांडुरंग आवडे पंढारे भीमा पांडुरंग चंद्रभागाली चंद्रभागा पुंडलिक कामधेनु कल्पा तरुचिंतामणे कामधेनु कल्पा तरुचिंतामणे कामधेनु कल्पा तरुचिंतामणे कामधेनु कल्पा तरुचिंतामणे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागालिंग पुंडलिक तुकोबारायांची आवड. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी संतांची आवडी. संतांची आवडीन तुमच्या माझ्या आवडी याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक. संतांना हे सर्व आवडत होतं. भगवंताचा परमार्थ भगवंताचं भजन पूजन भगवंताचं नामस्मरण संतांना आवडतं. तुम्हाला मला विषय आवडतात, संतांना भगवंत आवडतो. भगवंताला काय आवडतं? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आवडे देवाची ऐका तो प्रकार 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 आवडे देवाची ऐका तो प्रकार
गोपीच्या नटीला तुळशी माला गाळा गोपीच्या नटी नामाचा उच्चार रात्री नामाचा उच्चार रात्री हो नामाचा उच्चार रात्री तुळशी माला गोपीच्या नटीला तुळशी माला गोपीच्या आवडे देवाशी तू ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन अभंगामध्ये आपण प्रवेश केलाय. भगवंताला काय आवडतं याची मीमांसा नाद बाबा करतात. नामाचा उच्चार रात्रंदिन नाम शब्द आलाय. नामजप यज्ञाची सुरुवात होत आहे. नामजप यज्ञाची सुरुवात नामाच्या महत्वानं किंवा नामाचं काय महत्व हे सांगावं असा एक दंडक आहे. नामाचं काय महत्व आहे ऐका. ईश्वराला स्वतःच एकटे पण असह्य झालं आणि म्हणून एकोहंब उषा म्हणून ईश्वरानं या सृष्टीची निर्मिती केली. या सृष्टीच्या अणुरेणूमध्ये भगवंत वसलाय, दडलाय, बसलाय. हे समस्त ही श्री वासुदेव आईसा प्रतिती रसाचा ओतला भाऊ भक्तान माझी राव ज्ञानी यातोची जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ येरू म्हणे काष्टी पाशानी सकळ आहे वनमाळी जेथे तेथे काहा पगडारू देखी अनेरा देखा तू सब वैनी घेरा. अणुरेणूमध्ये भगवंत वसलाय, बसलाय, दडलाय आणि मग त्या ठिकाणी परमात्म तत्वाची विविध नामं आहेत. त्या भगवंताची विविध नामं, विविध रूप, साकार, निराकार, व्यक्त, अव्यक्त, सगुण, निर्गुण अशी परमात्म तत्वाची विविध रूपे असली तरी त्या परमात्म तत्वाचं नाम जे आहे गीताकार त्याला योगोक्षर ब्रह्म या नावाने संबोधतात. संत महंत भगवंत त्या परमात्म तत्वाला नाम ही संज्ञा देतात. नामामध्ये ताकद आहे, नामामध्ये सामर्थ्य आहे. ईश्वराला जाणून घेण्याचं सामर्थ्य नामामध्ये आहे. म्हणून माऊली वर्णन करतात नाम जप यज्ञ तो परम बाधून शिके स्नानादि कर्म नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म वेदार्थ यज्ञ चालू आहे बरं का. हा यज्ञाची सुरुवात झाली. नाम जप यज्ञ जो आहे तो सर्वश्रेष्ठ आहे. त्याला स्नानादि कर्माचं बंधन नाही. नामाने धर्म पदरी पडतो, अधर्माचा नाश होतो आणि नाम हे परब्रह्म आहे असा वेदार्थ आहे. हा यज्ञ सुरू झालाय आज. चिंतन असं आहे पूर्वी राजे महाराजे यज्ञ करायचे. आपण पुराणांमध्ये शास्त्रामध्ये वाचतो, ऐकतो. कुणी अश्वमेध यज्ञ केला, कुणी राजसू यज्ञ केला, कुणी पुत्र कामेष्ठी यज्ञ केला. पण यज्ञ करणारे जे होते ते सार्वभौम होते. त्यांच्याजवळ सत्ता होती, त्यांच्याजवळ संपत्ती होती, त्यांच्याजवळ ऐश्वर्य होतं. राजे मग ते यज्ञ करायचे. यज्ञामध्ये सामान्य म्हणजे तुम्ही आम्ही जायचं, जेवायचं, घरी निघून जायचं. यज्ञाचं फळ काय? जो यजमान आहे त्याच्यासाठी फक्त यज्ञाचं फळ, तो लाभार्थी. पण तुमचं माझं काय? मग कदाचित साधू संतांनी महापुरुषांनी विचार केला असेल, अरे कलियुगामध्ये दिनहीन असलेली, यांच्याजवळ सत्ता नाही, यांच्याजवळ संपत्ती नाही, यांच्याजवळ ऐश्वर्य नाही. आता हे राजसू यज्ञ करू शकत नाही, हे अश्वमेध यज्ञ करू शकत नाही, हे पुत्र कामेष्ठी यज्ञ करू शकत नाही. मग यांचं काय? यांच्या उद्धाराचं काय? आणि म्हणून साधू संतांनी तुमच्या माझ्यासाठी गोड असा नामजप यज्ञ सुरू केला, तयार केला, निर्माण केला. आता तुम्ही आम्ही सर्वच या यज्ञाची यजमान, सर्व या यज्ञाचं फळ सर्वांना. त्या यज्ञाचं फळ फक्त राजाला, पण या यज्ञाचे आपण सर्व अधिकारी. सकळांशी येथे आहे अधिकार, सकळांशी येथे आहे अधिकार, सकळांशी येथे आहे अधिकार, सकळांशी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नावे, कलियुगी उद्धार हरीच्या नावे, कलियुगी उद्धार हरीच्या नावे. सर्वांना अधिकार दिलाय, सर्वांना.
या ठिकाणी भेदाला थारा नाही. माऊलींच्या काही ओव्या सांगतो. जैसे तवची वहाळ ओहळ जवने पवती गंगा जळ मग होऊन ठाकती केवळ गंगा रूप. का खैर चंदन काष्टे हे विवंचना तवची घटे जवन घापती अग्नि वाटे. तैसे क्षत्रिय वैश्य स्त्रिया का शूद्र अंते जादी या हे तवची वेगळा लिया जवन पवती माते. वर्णन आहे का? तुमच्या नदीचं पाणी आमच्या नदीचं पाणी ओहळाचं पाणी कुठपर्यंत भेद. जोपर्यंत या सर्व नद्या जोपर्यंत हे सर्व ओहोळ त्या सागराला जाऊन मिळत नाही तोपर्यंत सागराला या सर्व नद्या ओहोळ जाऊन मिळाले म्हणजे ते सर्व सागर रूप. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमय. अवघ्या झाल्यावर मी एकमय. सागराला मिळाल्या ओहोळ सागराला मिळाले भेद संपून जातो आणि सागर रूप होऊन जातात. माऊलींची अजून एक ओवी आहे. देवळाच या कामा कळसू परम गंगेशी सिंधू प्रवेशू. गंगा सागराला मिळाली तिचा प्रवेश त्या ठिकाणी प्रवास संपला तिला पूर्णता प्राप्त झाली आणि भेदही संपून गेला. माऊलींनी दुसरं उदाहरण दिलं. का खैर चंदन काष्टे खैराचं लाकूड चंदनाचं लाकूड सागाचं लाकूड कुठपर्यंत भेद. जोपर्यंत हे सर्व लाकडं त्या अग्नीचा आश्रय घेत नाही तोपर्यंत अग्नीला ही सर्व लाकडं मिळाली म्हणजे अग्निरूप होऊन गेली. मग माऊली सांगतात तसंच तैसे क्षत्रिय वैश्य स्त्रिया का शूद्र अंत्यजादी या. ब्राह्मण असेल क्षत्रिय असेल वैश्य असेल शूद्र असेल गरीब असेल श्रीमंत असेल ज्ञानी असेल अज्ञानी असेल काळा असेल गोरा असेल पुरुष असेल स्त्री असेल कुठपर्यंत भेद. जोपर्यंत ही सर्व माणसं त्या भगवंताचं नामस्मरण करत नाही तोपर्यंत सर्वांना अधिकार सर्वांना जाहीर निमंत्रण. या रे लहान थोर याची भरती नारे नार करावा विचार न लगे चिंता कबनासी. या रे लहान असू द्या नाही तर थोर असू द्या याती भलती नारी नर कुठली याती असू द्या कुठली जाती असू द्या नारी असू द्या नाहीतर नर असू द्या या ठिकाणी यान स्वतःचा उद्धार करा. या कलियुगामध्ये जीवाच्या उद्धाराचं एकमेव साधन काय असेल तर ते नामस्मरण आहे नाम आहे. भागवतकार सांगतात कृतयुगी शमदमादी साधन त्रेतायुगी वेदोक्त यज्ञ द्वापर यागमुक्त पूजन तंत्र विधान विधियुक्त. या परित्रियुगी जना परम संकट साधना करिता ही परिमना अनुमात्र जाना उपरम नव्हे. ती अवघीच साधने कली निलाजविली कीर्तने जेथ गाता नाचत आपणे वश करणे परमात्मा. ओव्यांचा अर्थ आहे का? भागवतकार सांगतात कृतयुग त्रेतायुग द्वापार युग 3 युग होऊन गेली ना आता चालू असलेलं कलियुग आहे. या प्रत्येक युगामध्ये भगवंताच्या प्राप्तीचं जे साधन आहे ते वेगवेगळं आहे. काय काय साधन? कृतयुगी शमदमादी साधन, त्रेतायुगामध्ये वेदोक्त यज्ञ नावाचं साधन आणि द्वापार युगामध्ये आगमोक्त पूजन नावाचं साधन आहे. आता ही साधनं म्हणजे नेमकं काय करायचे आपल्याला सांगता येत नाही बरं का, सांगता येणार नाही. पण भागवतकार सांगतात साधनं कठीण साधनं अवघड आणि साधनं गुंत्याची आहे. या प्रकारच्या खडतर साधनांचा अवलंब केल्यानंतर सुद्धा त्या युगातील लोकांना शांती प्राप्त झाली नाही. साधनं कठीण अवघड गुंत्याची. मात्र कलियुगानं आधीच्या युगांना लाजवून टाकलं. साधू संतांनी जे नाम हे साधन कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी देईल भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी.
माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. भागवतकारांनी ते सांगितलं. ती अवघीच साधने कलीने लाजविली कीर्तने. साधनांना लाजवून टाकलं, आधीच्या युगांना कलियुगानं लाजवून टाकलं. सोपं साधन नाम हे साधन. या नाम या साधनाचा अंगीकार करून गात नाचत परमात्मा जो आहे तो वश करून घेण्याचं सामर्थ्य नामामध्ये. विठ्ठल म्हणून हरेर नामेव 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 केवलम कलो नास्तेव 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 गतिरन्यथा. नामाशिवाय दुसरं साधन नाही, नामाशिवाय दुसरं साधन नाही, नामाशिवाय दुसरं साधन नाही. त्रिवार सांगितलंय. काय नामाचं महत्व. जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती. नामापाशी चारी मुक्ती जा निश्चिती उद्धवा. भागवतकार वर्णन करतात. असं पापच नाही. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर. गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा. दोषाचे डोंगर जळतात. पावशेर अर्धा किलो नाही सांगितलं. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. पर्वत जळती पापाचे. घेता नाम विठोबाचे. विठोबाचे पर्वत जळती पापाचे. पर्वत जळती पापाचे. पापाचे पर्वत जळतात नामाचा अंगीकार केल्यानंतर. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर. गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा. दोषाचे डोंगर जळणार. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी. पापे अनंत कोडी गेली त्यांची. पाप नष्ट होणार. जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती. नामापाशी चारी मुक्ती जाण निश्चिती उद्धवा. हे नामाचं सामर्थ्य आहे. कलियुगामधलं हे साधन आहे. आणि या नामाचा अंगीकार करून कपिकुळाचा उद्धार झाला. राक्षसही कपिकुळ उद्धारिले मुक्त केले राक्षसा. केले राक्षसा मुक्त केले राक्षसा. कपिकुळ उद्धारिले मुक्त केले राक्षसा. केले राक्षसा मुक्त केले राक्षसा. नाम चांगले 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 माझे कंठी राहो भले. कपिकुळ उद्धारिले मुक्त केले राक्षसा. केले राक्षसा मुक्त केले राक्षसा. कपिकुळ उद्धारिले मुक्त केले राक्षसा. केले राक्षसा मुक्त केले राक्षसा. नाम चांगला आहे. नाम चांगला आहे. कपिकुळाचा उद्धार झाला आणि राक्षसही मुक्त झाले. म्हणून भागवतकार सांगतात कलियुगी सुगम साधन न लगे. योग याग तपदान करिता निर्लज्ज हरिकीर्तन चारी मुक्ती चरण वंदिती. सोपं साधन सुगम साधन न लगे. लागत नाही, गरज नाही. योग याग तपदान यांची गरज नाही. करिता निर्लज्ज हरिकीर्तन. फायदा काय. चारी मुक्ती चरण वंदिती. सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता नावाच्या चारही मुक्तीचे अधिकारी नामधारक होतात. म्हणून तुकोबराय सांगतात. तुका म्हणे मुक्ते परनिली नवरे. तुका म्हणे मुक्ती परनेले नवरे. तुका म्हणे मुक्ते परनेले नवरे. तुका म्हणे मुक्ती परनेले नवरे. तुका म्हणे मुक्ते परनेले नवरे. तुका म्हणे मुक्ते परनेले नवरे. तुका म्हणे मुक्ते परनेले नवरे. तुका म्हणे मुक्ते
मुक्ती परमेते नवरी आता दिवस चारी खेळी मेळी 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 आता निश्चितीने पावल विसावा आता निश्चितीने पावल विसावा आता निश्चितीने पावल विसावा आता निश्चितीने पावल विसावा मुक्ती नावाची नवरी तुकोबाराय सांगतात परणून टाकली आणि तिच्या बरोबर 4 दिवस जे आहेत ते खेळीमेळीने घालवायचे आहेत. हे नामाचं सामर्थ्य आहे, हे नामाचं महात्म्य आहे. नामधारकाजवळ 4ही मुक्ती वास्तव्याला असतात. नव्हे नव्हे मुखी नाम हाती मोक्षे आयशी साक्षी भूतांचे. ज्यांच्या मुखामध्ये मोक्ष आहे त्यांच्या हातात ज्यांच्या मुखामध्ये नाम आहे त्यांच्या हातात मोक्ष आहे. आणि म्हणून नाद बाबा सांगतात आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. नाम या शब्दावर आपण बोललो, उच्चार करायचा नामाचा आणि तो रात्रंदिवस करायचा. रात्रंदिवस का करायचा त्याचं कारण आहे का? रात्रंदिवस या शब्दाचा अर्थ असा आहे तुमच्या माझ्या जीवनामध्ये जेवढं महत्व दिवसाला आहे तेवढं रात्रीला आहे. कसं? अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाये मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहेगा. अल्प आयुष्य 100 वर्षाचं आयुष्य आहे. कलियुगातील माणसाचं आयुष्य 100 वर्षाचं. 12 तासाचा दिवस 12 तासाची रात्र या न्यायाने विचार करायचा ठरला तर मग 100 वर्ष जगणाऱ्या माणसाची 50 वर्ष कशात गेली? झोपेत गेली. 50 वर्ष आपण जागा आहे, 50 वर्ष झोपतो. आता 50 वर्ष आपण झोपतो, 50 वर्ष जागा आहे. आणि 50 वर्षी जी झोप विचारात घेतलेली आहे ती फक्त रात्रीचीच घेतलेली आहे. पण कधी आपण भजन करून येतो, कधी कीर्तन करून येतो, कधी भारूट करून येतो. रात्रभर आपल्या टीव्ह्या चालू असतात, मालिका चालू असतात. आणि दिवसाही आपण घोरतो. तो आपला ओव्हर टाइम चालू आहे. ओव्हर टाइम चालू आहे. आपल्याला पटपट तिकडे निघायचं आहे. 50 वर्ष झोपेत गेली, 50 वर्ष जागा आहे. जी 50 वर्ष आपली जागा आहे त्याच्यातल्या काही अवस्था आहेत. शंकराचार्य वर्णन करतात. बालस्तावत क्रीडासक्त तरुणास्तावत तरुणी रक्त वृद्धस्तावत चिंता मग्न परे ब्रह्मणे कोपीन लग्न. बालपण खेळण्यामध्ये गेलं, तरुण पण विषयांचं भोग भोगण्यामध्ये गेलं. आता म्हातारपणामध्ये डोक्याला हात लावून बसलो. दिवसा एवढंच महत्व रात्रीला आहे. शंकराचार्यांचीच काही प्रमाण सांगतो. दिनमपि रजनी सायं प्रात शिशिर वसंत पुनरायात काल क्रीडती गच्छत्यायु तदपि न मुच्यंत्याशा वायू. दिनमपि रजनी, दिन म्हणजे दिवस, रजनी म्हणजे रात्र. दिवस येतो, दिवस सरतो, रात्र येते, रात्रही सरते. असे काही दिवस काही रात्र गेल्यानंतर शिशिर ऋतू येतो, तो संपतो. वसंत ऋतू तोही संपतो ना. या प्रकारे काळाची क्रीडा चालू आहे. पुनरपि रजनी पुनरपि दिवसः पुनरपे पक्ष पुनरपे मासः पुनरपे यनम पुनरपे वर्षम तदपि न मुच्यन्त्याशा वर्षम. रात्र येते, रात्र सरते, दिवस येतो, दिवसही सरतो. असे काही दिवस काही रात्र गेल्यानंतर 7 दिवसाचा एक आठवडा, 2 आठवड्यांचा एक पक्ष, 2 पक्षांचा एक मास होतो, 6 मासांचा एक आयन होतं, 2 आयनांचं एक वर्ष. चाललं वर्ष निघून, आयुष्य जाता हे पहा, काळ जपतशी महा, स्वहिताचा घोरवाहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. नामाचा उच्चार रात्रंदिन म्हणजे काय त्याच्यावर आपलं चिंतन चाललंय बघा. रात्रंदिन, रात्र एवढंच महत्व दिवसात आहे, दिवसा एवढंच महत्व रात्रीला आहे. त्या समर्थांचं एक सुंदर पद आहे. घटका गेली पडे गेली तास वाजे ठणाना, आयुष्याचा नाश होतो राम कारे म्हणाना. घटका गेली पडे गेली तास वाजे ठणाना,
आयुष्याचा नाश होतो राम कार्य म्हणा. घटका पळे तास काळ मोजण्याची ही परिमाण आहे. चाललेत चाललेत चाललेत. मग दिवसाचे 4 प्रहर रात्रीचे 4 प्रहर कसे जातात? समर्थांनी त्याचं सूत्र सांगितलंय. दिवसाचे 4 प्रहर समर्थ वर्णन करतात. घटका गेली पडे गेली तास वाजे ठणाना आयुष्याचा नाश होतो राम कार्य म्हणाना. समर्थ सांगतात आयुष्याचा नाश होतो आहे. विठ्ठल विठ्ठल दिवस कसा जातो? 1 प्रहर 2 प्रहर 3 प्रहर गेले. 1 प्रहर 2 प्रहर 3 प्रहर गेले. 4था प्रहर संसारात चावटीने नेले. 4था प्रहर संसारात चावटीने नेले. चावटीने नेले चावटीने नेले. घटका गेली पडे गेली तास वाजे ठणाना आयुष्याचा नाश होतो राम कार्य म्हणाना. दिवस कसा जातो? प्रपंचासाठी जातो. या प्रपंच सुखी कसा होईल? या प्रपंचाची प्रगती कशी होईल? 2चे 4 4चे 8 8चे 16 16चे 32 32चे 64 64 108 कसे होतील याचा रात्रंदिवस ध्यास घेणारे, याच्यासाठी अट्टहास करणारे तुम्ही आम्ही. हा वेल संसाराचा वेल मांडवावर गेला पाहिजे. वेलानं मांडव भरून गेला पाहिजे आणि त्याच्या सावलीला आम्ही भाकरी खात बसलो पाहिजे अशी तुमची माझी इच्छा आहे. संसारासाठी रात्रंदिवस अट्टहास करणारे तुम्ही माझे, तुम्ही मी. दिवस या संसारासाठी जातो मग रात्र येते. रात्र कशी जाते? समर्थ त्याचं वर्णन करतात. रात्र काही झोप काही श्री संगे गेली. रात्र काही झोप काही श्री संगे गेली. अशा 8 प्रहरांची वासलात झाली. अशा 8 प्रहरांची वासलात झाली. वासलात झाली वासलात झाले. घटका गेली पडे गेली तास वाजे ठणाना आयुष्याचा नाश होतो राम कार्य म्हणा. रात्र झोपेत जाते, काही भोगात जाते. दिवस गेला रात्री गेली. मग समर्थ सांगतात दास म्हणे तास बरा स्मरण करून देतो. क्षणोक्षणी राम म्हणा म्हणून खुणवितो. क्षणोक्षणी राम म्हणा म्हणून खुणवितो. घटका गेली पडे गेली तास वाजे ठणाना आयुष्याचा नाश होतो राम कार्य म्हणाना. दिवसा एवढंच महत्व रात्रीला. विठ्ठल म्हणून तुकोबाराय सांगतात दिन रजनी हाची धंदा धंदा. दिन रजनी हाची दिन रजनी हाची धंदा. दिन रजनी हाची धंदा. गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे. दिन रजनी हाची धंदा. दिन रजनी हाची धंदा. हाची धंदा. दिन म्हणजे दिवस, रजनी म्हणजे रात्र. तुकोबाराय सांगतात दिवस आणि रात्र त्या गोविंदाचं स्मरण करणं, त्याचं गुणगान गाणं हा आमचा धंदा आहे. म्हणून नामाचा उच्चार रात्रंदिन रात्रंदिवस नामाचा उच्चार करा. आयशे ज्याचे जिव्हेवरी नामनाचे निरंतरी ते धन्य धन्य संसारी स्वानंदी हरी गर्जत.
ज्याच्या जिव्हेवर सतत भगवंताचं नामस्मरण आहे तो या संसारामध्ये धन्य आहे. श्वास श्वास हरिनाम जपो, वृथा श्वास ना खोये, न जाने श्वास का आना होय ना होय. निश्वास नहीं विश्वास, कदा रुद्ध भविष्यती. कीर्तनियम तो बाल्यात, हरेर नामेव केवलम. श्वासाबरोबर श्वासाबरोबर भगवंताच्या पवित्र नामाचा उच्चार करा. कदाचित पुढचा श्वास घेण्याची संधी आपल्याला सापडेल याची गॅरंटी नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन करा. हे मुख त्याच्यासाठी दिलंय. राम भजन को दिया, राम भजन को दिया. हे मुख जे आहे ते त्याच्यासाठी दिलेलं आहे. नाद बाबा थोडं चिरून सांगतात बरं का. ज्याच्या मुखामध्ये नाम येत नसेल त्याला काय दिले उपमा. नामाविन मुख सर्पाचे ते बिळ, नामाविन मुख सर्पाचे ते बिळ. नामाविन मुख सर्पाचे ते बिळ, नामाविन मुख सर्पाचे ते बिळ. नामाविन मुख सर्पाचे ते बिळ, सर्पाचे ते बिळ, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. अजून भागवतातली एक ओवी सांगतो, गमतीची ओवी आहे ऐका. हरिनाम सांडून करंटी, मिथ्या करितात चावटी. जेवी हागवन पिटपिटी, तैशा गोठी जलपती. माझं स्वतःच सांगत नाही बरं का, भागवतातलं सांगतो कारण पुढे शूटिंग चालू आहे. भागवतकार सांगतात हरिनाम सोडून तुमच्या माझ्या ज्या गप्पा चालू आहेत त्या व्यर्थ वल्गना चालू आहे. तुम्हाला मला करंट्याची उपमा दिली. जर आमच्या मुखामध्ये नाम येत नसेल तर मग भागवतकार सांगतात हरिनाम सांडून करंटी, मिथ्या करितात चावटी. हरिनाम सोडून भगवंताचं पवित्र आणि मंगल नाम सोडून जेवढ्या तुमच्या माझ्या गप्पा चालू आहेत त्याला वल्गना शब्द दिलाय, वल्गना उपमा दिले आणि त्याला मिथ्या चावटी असा शब्द दिलाय. आणि कशा प्रकारे त्या वल्गना, कशा प्रकारे ती मिथ्या चावटी. जेवी हागवन पिटपिटी, तैशा गोठी जलपती. हागवण झाल्यानंतर जसा बाथरूम त्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर पिटी पिटी आवाज येतो, पिटी पिटी आवाज येतो, तसं हरिनाम सोडून जेवढ्या तुमच्या माझ्या गप्पा ती हागवणीची पिटी पिटी आहे. एखादा म्हणून नसल भागवतात ही ओवी, मग तुम्ही मला फोन करा म्हणजे मी अध्याय क्रमांक ओवी क्रमांकही सांगेन. पण आता नाही मला सांगता येणार, पण फोन केल्यानंतर घरी सांगेन. हागवणीची पिटी पिटी आहे तुमची माझी जर हरिनाम सोडून तुमच्या माझ्या जेवढ्या गप्पा आहेत तेवढ्या. आणि म्हणून नाद बाबा सांगतात नामाचा उच्चार रात्रंदिन, रात्रंदिन. काळाची क्रीडा जशी रात्रंदिन या शब्दामधून नादबाबांना सुचवायची आहे तसं नामाचं सातत्यही सुचवायचं आहे. सततन कीर्तयंतो मा यतंतचे दृढव्रतः नमश्यतंचे मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते. जे सतत माझ्या नामाचं व गुणांचं कीर्तन करीत माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतात अर्जुना ते भक्त मला प्रिय आहे.
अखंडमुखी नारायण ही सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. म्हणून नामाचा उच्चार रात्रंदिन. कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि चालू असलेलं कलियुग, प्रत्येक युगामध्ये म्हणतात माणसाचं आयुष्य वेगवेगळं आहे. आता ऐका, कृतयुगामध्ये म्हणतात माणसाचं आयुष्य 1,00,000 वर्षाचं होतं. किती? 1,00,000 वर्षाचं. कृतयुग संपलं, त्रेतायुग सुरू झालं, त्या 1,00,000तला एक शून्य कमी झाला आणि मग त्रेतायुगामध्ये माणसाचं आयुष्य म्हणतात 10,000 वर्षे. किती? एक शून्य कमी झाला 1,00,000तला, खाली राहिलं 10,000. त्रेतायुग संपलं, द्वापारयुग सुरू झालं आणि त्रेतायुगामध्ये असलेलं 10,000 वर्षे त्याच्यातला परत एक शून्य कमी झाला आणि द्वापार युगामध्ये म्हणतात माणसाचं आयुष्य राहिलं 1,000 वर्षाचं. आधी 1,00,000 होतं, नंतर 10,000, नंतर 1,000. द्वापार युग संपलं, कलियुग सुरू झालं आणि त्या 1,000तला परत एक शून्य कमी झाला आणि मग कलियुगातील माणसाचं आयुष्य किती? आता 100. आता विचार करा, न जाणो कदाचित पुढचं एखादं युग लागलं, त्याही 100तला जर एक शून्य कमी झाला तर मग किती वर्षाचं आयुष्य? किती? 100तला एक शून्य कमी झाल्यावर किती राहील? मग 2च पंचवार्षिक. मग 2च पंचवार्षिक. सांगण्याचं तात्पर्य वेळ कमी आहे, भगवंताचं काही नामस्मरण करा. म्हणून नामाचा उच्चार रात्रंदिन. जर नामाचा उच्चार आम्ही रात्रंदिन केला तर ही जी भक्ती होईल, हा जो परमार्थ होईल तो देवाला आवडतो. नाथबाबा सांगतात, आवडे देवाशी तू ऐका प्रकार. भगवंताला काय आवडतं? भगवंताला भक्ती आवडते. मग याही वरी पार्था माझ्या भजनी असता तरी तया ते मी माथा मुकुट करू. म्हणून गा नमस्कारू तरी तया ते मी माथा मुकुट करू. तयांची टाच धरू हृदया मी. मौली वर्णन करतात भगवंत अर्जुनाला सांगतात, ज्यांची माझ्या भजनावर आस्था आहे, जयांचे वाचे माझे अलाप दृष्टी भोगी, माझेची रूप जयाचा मन संकल्प माझा चिवाय. ज्यांच्या वाचेमध्ये भगवंताचं पवित्र नाम, ज्यांच्या दृष्टीमध्ये भगवंताचं ध्यान, ज्यांच्या चित्तामध्ये भगवंताचं रूप, दृष्टीमध्ये भगवंताचं रूप आणि चित्तामध्ये भगवंताचं ध्यान, असे जयांचे वाचे माझ्या लाभ दृष्टी भोगी, माझेची रूप जयाचा मन संकल्प माझा चिवाय. अशी काया वाचा मनानं भगवंताला समर्पित झालेली ही भक्त मंडळी, संत मंडळी, ही नामधारक मंडळी. आणि मग भगवंत अर्जुनाला सांगतात, ज्यांची माझ्या भजनावर आस्था आहे त्यांना मी माझ्या डोक्यावर मुकुटाप्रमाणे धारण करतो. लोक आम्हाला नमस्कार करतात, सारं जगत आम्हाला नमस्कार करतं, पण भगवंत सांगतात अशा भक्तांना मी नमस्कार करतो. म्हणून गा नमस्कारू तरी तया ते मी माथा मुकुट करू. तयांची टाच धरू हृदया मी. त्यांची टाच सुद्धा त्या ठिकाणी हृदयामध्ये आम्ही धारण करतो. एवढं भगवंताला भक्ती आवडते, एवढं भगवंताला नामस्मरण. विठ्ठल विठ्ठल बाबा आम्हाला कळलं, नामाचा उच्चार जर रात्रंदिन आम्ही केला तर मग आमची भक्ती देवाला आवडेल, आमचा परमार्थ देवाला आवडेल. मग भगवंत त्यांच्या शिरावर आम्हाला मुकुटाप्रमाणे धारण करेल. हे सर्व आम्हाला पटलं. भगवंताला ही भक्ती आवडते. पण अजून काही भगवंताला आवडतं का? काय प्रकार? अभंगाच्या दुसऱ्या तुळशी मळ गळा गोपी चंद टिळा. तुळशी मळ गळा गळा गोपी चंद टिळा. तुळशी माळ गळा गोपी चंद टिळा. तुळशी माळ गळा गोपी चंद टिळा. तुळशी माळ गळा गळा गोपी चंद टिळा. तुळशी माळ गळा गळा गोपी चंद टिळा. तुळशी माळ गळा गोपी चंद टिळा. तुळशी माळ गळा गोपी चंद टिळा. हारदोई कनवळा वैष्णवा
तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कणवळा वैष्णवांचा किंवा हृदय कळवळा वैष्णवांचा तुळशी माळ गळा. गळ्यामध्ये काय धारण करावं? उठून या प्रातकाळी वंदी तुळस माऊली तुळस संतांची सावली मुकुटी वाहिली विष्णूने. तुळस असे ज्याचे द्वारी लक्ष्मी वशी त्याचे घरी येऊन श्रीहरी क्रीडा करी स्वानंदे. तुळशीची मंजुळा येता पळ सुटी यमदूता आद्वैत तुळस कृष्ण स्मरता नाशे दुरित चित्ताचे. जे जे तुळशी घालती उदकते नर पावती ब्रह्मसुख नामा म्हणे पंढरी नायक तुळशी जवळी उभा असे. नामदेव महाराज सांगतात तुळशीची नुसती मंजुळा पाहिली तरी यमदूत पळ सुटतात. यमदूत पळ सुटतात एवढं तुळशीचं सामर्थ्य आहे. तुळशीचे पान एकत्र लोके समान. तुळशीचं पान त्रैलोक्य समान आहे. म्हणून तुळशीची मंजुळा पाहिल्यानंतर जर यमदूत पळ सुटतात. म्हणून आपल्या धर्मातील मनुष्य मेल्यानंतर त्या प्रेताच्या मुखामध्ये काय घालतात? तुळशीचं पान. आता आयुष्यभर काय काय खाल्लं त्याने आणि आता शेवटी काय खाऊन चालला? तुळशीचं पान खाऊन चालला. मग आपण मरू आणि दुसऱ्या कुणीतरी आपल्या तोंडात तुळशीची पानं ठेवेल त्याच्यापेक्षा आपण हयात असताना जिवंतच असताना तुळशीची जर माळा घातली तर काय तुमच्यावर दंड पडणार आहे का? दंड पडणार आहे. म्हणून तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हे वैष्णवांचं भूषण आहे. हे वैष्णवांचा अलंकार आहे. ऐका अलंकार. आता आपण गळ्यामध्ये अलंकार धारण करतो. सौभाग्याचं लेणं म्हणून ते अलंकार धारण करतो. पण ते अलंकार प्रामुख्याने कशाचे असतात? सोन्याचे असतात. पण ऐका सोन्याचे अलंकार धारण करायला हरकत नाही. तुमची आर्थिक बाजू चांगली असेल तुमच्याजवळ पैसा असेल तर सोन्याचे अलंकार तुम्ही जरूर धारण करा. जरूर घ्या गळ्यामध्ये धारण करा. पण ऐका सोन्याचे अलंकार वेगळे. सोन्यामध्ये एक न्यूनता आहे. काय न्यूनता आहे ऐका. स्त्रिया पुत्र कलत्र हे तव मायावंत शेवटीचा अंत नाही कोणी. यमाची हाती बांधून या देती भूषणे ही घेती काढून या. आयशी चोरांचा कैसा विश्वास धरली तुझी कास तुका म्हणे तुकोबऱ्यांचा परखडा अभंग आहे बरं का. एवढं परखड आपल्याला बोलता येत नाही. त्यांच्याजवळ तेवढं वैराग्य होतं आपल्याजवळ तेवढं वैराग्य नाही. तेवढं परखड जर आपण बोलायला लागलो तर मग दुसऱ्यांदा कोणी बोलवणार नाही. म्हणून पचेल रुचेल अशा भाषेमध्ये बोलावं लागतं. तुकोबाराय सांगतात हे सर्व मायावंत आहे. शेवटीच्या वेळी यांची साथ नाही. हे काय कामाला येत नाही. काय करतात घरचे लोक? शेवटी तुम्हाला मला यमाच्या ताब्यात देतात आणि तुमच्या माझ्या अंगावरचे आभूषण काढून घेतात. घेतात ना. शरीरावर धारण केलेले सोन्याचे अलंकार घरचे काढून घेतात का नाही घेत? घेतात. सगळे काढून घेतात. परत परत तपासतात आहे का काय, राहिलं का काय. तेवढ्या गर्दीत एखादा सज्जन येतो आणि सांगतो घरातल्या माणसांना एखादा फुटका मणी नाही का? फुटका मणी नाही. कशाला? नाही बुवा तिथं तोंडात ठेवायला लागेल. तिकडे काय चांगला चालत नाही का? चांगला चालत नाही. पण फुटका मणी तोंडात ठेवायला आणि चांगलं चांगलं काढून घेतलं जातं. मग ऐका बळे बांधून या देसी काळा हाती भूषणे घेतील काढून भूषणे घेतील काढून भूषणे घेतील काढून काळा हाती भूषणे ही घेती काढून या. भूषणे काढून घेतात. मग तुकोबराय सांगतात आयशिया चोरांचा कैसा हा विश्वास.
आता चोरांचे दोन प्रकार सांगतो बरं का. एक घरातले चोर आणि एक यात्रेमध्ये किंवा बाजारातले चोर. आता चिंतन असं आहे, चिंतन कुठे शास्त्रात नाही बरं का या चोरांचं, पण मी सांगतो थोडासा विचार करून. घरातले चोर आणि एक यात्रेमधले चोर. यात्रेमधलेही चोर चोरी करतात, यात्रेमधलेही चोर खिसा कापतात, पण ज्याचा खिसा कापलाय, ज्याचे अलंकार लुबाडलेत, ओरबाडलेत, तो कोण आहे? जिवंत आहे. ज्याचा खिसा कापला तो जिवंत, ज्याचे दागिने ओरबाडले ती जिवंत आहे. जिवंत माणसाचा खिसा कापणारे, जिवंत माणसाच्या अंगावरचे दागिने ओरबडणारे यात्रेतले चोर, आणि मड्याच्या अंगावरचे दागिने ओरबडणारे, मड्याच्या कोपऱ्या तपासणारे, काही काहींनी उशा फाडून टाकल्या. उशीमध्ये तरी काही असेल बुवा. मग ऐका, बाजारातले चोर आणि घरातले चोर डेंजर कोणते आहेत? डेंजर कोणते आहेत? घरातले डेंजर आहेत, कारण मड्याच्या अंगावरचे दागिने उरबडतात. म्हणून तुकोबाराय सांगतात, आयशिया चोरा तू म्हणसी बायको पोर, तू म्हणसी बायको पोर, हे तुझाच माझे चोर. तू म्हणसी बायको पोर, तू म्हणसी बायको पोर, हे तुझ्या मागचे चोर. तू म्हणसी बायको पोर. मेल्यावरती खापऱ्या फोडतील तुझ्याच डोक्यावर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला तू रडतील घाई घाई. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. हे तुझ्या मागचे चोर. म्हणून ऐका, आपलं चिंतन हे चाललंय, अलंकार जरूर धारण करा तुम्ही, पण शेवटी हे अलंकार काढून घेतले जातात. पण हा एक अलंकार कोणचा? तुळशीमाळ. हा अलंकार जो आहे तो काढून घेतला जातो का बरोबर दिला जातो? काढून घेतला जातो, तो बरोबर दिला जातो. काढूनही घेतील, पण त्याला वारस पाहिजे ना घरात कोणी. त्याला वारस नाही, त्याला कोण सांभाळेल? म्हणून असा अलंकार धारण करा जो बरोबर येईल. करा हरिभक्ती, परलोकी येईल कामा, सोडवी यमा सोनिया. म्हणून तुळशीमाळ गळा. 80,000 रुपये तोळ सोनं आहे आणि 10 रुपयाला पवित्र तुळशीची माळा आहे. तुमची आर्थिक बाजू चांगली असेल, तुमचा जवळ पैसा असेल, तर सोन्याचे अलंकार जरूर मिरवा, घाला, शरीरावरती धारण करा, पण त्याच्याबरोबर पवित्र तुळशीची ही माळा घाला. 10 रुपयाला मिळते, ती काही जास्त महाग नाही, आणि ती शेवटी तुमच्या बरोबर येणार आहे. म्हणून तुळशीमाळ गळा, गोपी चंदन टिळा. गोपी चंदन कपाळाला लावा, बुका लावा, अष्टंगण लावा, काहीतरी लावा. हृदयी कणवळा किंवा हृदयी कळवळा वैष्णवांचा. वैष्णव म्हणजे संत, साधू, सज्जन यांच्या प्रती हृदयामध्ये प्रेम धारण करा, भाव धारण करा. भगवंत सुद्धा वैष्णवांचा कळवळा धारण करतो. प्रेमाचा जिव्हाळा पूर्ण, भावार्थाची उणखून जाणता मी एक श्रीकृष्ण इतरांशी जाण कळेना. मज गोपिकांची कोण गोडी, त्यांच्या प्रेमाची जाती चोकडी, या लागी मज त्यांची आवडी अतिगाडी उद्धवा. कुब्जा काय सुंदर होती, तिच्या प्रेमाची मज प्रीती, राधा प्रार्थी मी वना प्रती, काय विषयासक्ती लागुनी. कोण भक्ती केली गोपाळी, कोण ती सोवळी का ओळी, त्यांचे उच्चिष्ट कवळ मी गिळी, प्रेम सम्मेळी डुलतो. पांडवांच्या बाचे मी काय लागे, त्यांचे बेबटे सोशियाने गे. मी सुदामाच्या पाया लागे, काय त्यांचे निपांगी पांगलो. मी काय अन्नाशी दुकाळलो, तो जो यज्ञपत्न्यांशी मागो गेलो. मी भावार्थाचा भुकेलो, प्रेमाचा पाऊला पाहुणेरो. म्हणून वैष्णवांचा कळवळा, या संतांचा, या साधूचा कळवळा, त्यांच्याबद्दल आदर, त्यांच्याबद्दल प्रेम, त्यांच्याबद्दल जिव्हाळा मनामध्ये धारण करा. म्हणून तुळशीमाळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कणवळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. मग काय करा? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी अन नाही. आषाढी आणि कार्तिकी पंढरीची वारी करा.
विठ्ठल विठ्ठल मला पंढरपूर पंढरी हे नाम अभंगामध्ये आलंय म्हणून पंढरी क्षेत्राचा महिमा वर्णन करणारा नामदेव महाराजांचा एक अभंग आहे. ऐका पंढरीचे महिमान, राऊळे तितुके प्रमाण, तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. आयशी पंढरी मनी ध्याती, त्याशी तिही लोकी गती, जी अनेक तीर्था जाती ती वंदित त्याशी. वाराणसी चाली जे मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी पाऊल परी ऐसा ऐसा ठसा नामाचा. सकळ तीर्थे मध्यान काळी येती पुंडलिका जवळी, करती अंघोळी वंदिती चरण. आयशे तीर्थानी पाप झडे, असत्य बोलता जीवा जडे, नामा विनवी संता पुढे पंढरी पेट उष्ठंदावी. म्हणून उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षत्र महिमे. आयशी चंद्रभागा, आयशे भीमा तीर. विठ्ठल 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 आणि म्हणून आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. हे साधन करा, याच्यापेक्षा दुसरं साधन नाही. आणि असा ज्यांचा नियम असेल, असा ज्यांचं व्रत असेल, असा ज्यांचा नियम असेल, ते देवा समान होतात. देव सुद्धा त्यांचं पूजन करतो. अभंगाच्या शेवटच्या एका जनार्दने ऐसा जाचा नेम, एका जनार्दने ऐसा जाचा नेम, एका जनार्दने ऐसा जाचा नेम, एका जनार्दने ऐसा जाचा नेम. एका जनार्दने ऐसा जाचा नेम, एका जनार्दने ऐसा जाचा नेम, एका जनार्दने ऐसा जाचा नेम, एका जनार्दने ऐसा जाचा नेम. तो देवा परमा पूज जागे, तो देवा परमा पूज जागे. तुळसी बाळग गोपी चंद केळा, तुळसी बाळग गोपी चंद केळा. तो देवा परमा पूज जागे, तो देवा परमा पूज जागे. तुळसी बाळग गोपीचंद